हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर सर्वप्रथम तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज दसरा स्पेशल मी बनवणार आहे पुरणपोळी आणि बघूया ब्लॉग कसा कसा होतोय. तर सकाळी सकाळी गॅलरीत आले आणि पाहिलं की जास्वंदाला खूप छान असं फूल आलं होतं. 7-8 दिवसांनी फूल आलं होतं म्हणून जरा जास्तच छान वाटत होतं. तर इथे मी रांगोळीला सुरुवात केली होती. मी रोज रोज रांगोळी नाही काढत, फक्त सणावारालाच रांगोळी काढते. आणि जसा मेहंदीमध्ये माझा हात छान वळतो तसा रांगोळीमध्ये फारसा वळत नाही, पण ठीक आहे, बऱ्यापैकी मी रांगोळी काढते. फायनली माझी रांगोळी काढून झाली आहे. कमेंट करून तुम्ही नक्की सांगा की रांगोळी मी कशी काढली आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर मी इथे हार बनवायला घेतले होते. गाडीसाठी एक आणि घरासाठी एक. असा आणि असा चालेल ना? आणि इथे मध्ये ना काहीतरी लावूया. माझं बाकीचं काम चालू होतं तोपर्यंत ह्यांनी देवपूजा करून घेतली होती. त्यानंतर मी पुरण शिजवून घेत होते. पुरणामध्ये चमचा असा उभा राहिला की समजून घ्यायचं पुरण छान शिजलं आहे. आणि त्यानंतर मी पुरण बारीक करायला घेतलं. आणि मी आता इथे पुरणपोळी लाटायला सुरुवात केली आहे. पुरण उंड्यामध्ये भरताना मी माझ्या आजीला एकदा पाहिलं होतं आणि मी तशाच प्रकारे पुरण उंड्यामध्ये भरते आणि ह्यामुळे ना पुरणपोळी छान फुगते. तुम्ही बघतालच पुढे. आणि तुम्ही पाहू शकता इथे पुरणपोळी छान अशी फुगलेली आहे काठोकाठ. तर तुम्ही पाहू शकता इथे आमटीला पण खूप छान तर्री आली आहे. तिखट झणझणीत आमटी आणि गोड गोड पुरणपोळी कमाल लागते. तर या जेवायला हा आहे माझा पुरणपोळीचा स्वयंपाक. खूप भूक लागली, आता पटकन जेवून घेते मी. तर गाईज आता मी रेडी झाली आहे आणि पूजा वगैरे सगळं काही झालेलं आहे. आता आम्ही जाणार आहोत रामकुंडावर नाशिकच्या. तिथे रावण दहन असतं, ते बघण्यासाठी जाणार आहोत आणि तुम्ही पण बघा कसं काय होतंय ते. हे पण रेडी झाले आहेत, तर आता आम्ही निघतो. तुम्हाला आमची जोडी कशी वाटते ते नक्की सांगा. आम्ही तिथे पोहोचलो आणि रावण दहन लगेच झालं आणि तुम्ही पाहू शकता तिथे खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती. नाशिकमधले भरपूर लोक रावण दहन पाहायला आले होते. त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे खूप जण दिवा सोडत आहेत. दिवा सोडलेलं खूप चांगलं असतं असं म्हणतात. त्यानंतर तुम्ही पाहू शकता नदीला खूप पाणी सोडलं होतं, त्यामुळे वातावरण एकदम थंडगार होतं.
त्यावर थोडंफार फिरून आम्ही निघालो घरी जाण्यासाठी. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन आहात तर हक्काने सबस्क्राईब करा.